गेम ऑन आणि विनर्स वर्सेस विनर्स ही लढत आपण पाहतात आणि पहिल्याच ओव्हर मधला हा पहिला बॉल पहिल्या षटकातील पहिला बॉल फुलटॉस बॉल आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न आणि ते मात्र पाहू शकाल पंचांचं मात्र इथे बोट आकाशाकडे आणि पहिल्याच बॉल वरती LBW सुरबाडे पहिला विकेट लक्ष्मी नारायण कोहली संघाला पहिला झटका विशाल भोईरला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये 4 ओव्हरची मॅच सत्कारला देते तुला सत्कारला चांगलं पाहिजे पहिल्याच बॉल वरती पहिला विकेट आपण पाहतात येथे पटकावला सुंदर गोलंदाजी शक्ती बाबुलकर आपण पाहतात आर्या स्पोर्ट ओले संघाचा ज्याने पहिला मॅच अच्छा फायनल रात्रीमध्ये जिंकला होता दुसरा मॅच लक्ष्मी नारायण कोहली संघाने जिंकला होता मुकेश नाईक नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतात आता नवीन फलंदाज मयूर तनुजी आपण पाहतात मयूर तनुजिया आपण पाहतात जो इनायत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज झालाय बोल कळत आहे चला टाइम जारी आहे विश्व कोहली सरांचा इशारा आमच्यापर्यंत वेळेचं पाबंद आहे आपल्याकडे तर शक्तीच्या षटकातील पुढला बॉल सुंदर बॅटला प्रवेश झाला चेंडू पाहू शकाल फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू अडवला जातो सुंदर गोलंदाजी करतो आपण शक्ती बाबुलकरचा जर विचार केला ना सलग 2 बॉल त्याने फेकलेत पहिल्या बॉलवरती LBW सुरबाड एक विकेट त्याने प्राप्त केला दुसरा बॉल आपण पाहिलं तर डॉट आलाय आता स्ट्राईक वरती फलंदाज मयूर कणोजिया षटकातील पुढला बॉल बेग 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 या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि तिसरा बॉल देखील डॉट येतोय सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज शक्ती बाबुलकर तिसरा बॉल देखील हा मॅच आहे ना दोन्ही संघांसाठी फार इम्पॉर्टंट आहे सेमीफायनलचा प्रवास घडायचा आहे त्यामुळे नक्कीच दोन्ही संघांना फार महत्वाचा मॅच आहे षटकातील पुढला बॉल आता मात्र आडव्या पट्ट्याने केलाय क्षेत्ररक्षक आलाय चेंडू पकडीपर्यंत मात्र एक सिंगल रन्स कंप्लीट झाली एका धाब्यावर समाधान मांडला एका धाब्याने खातं ओपन झालंय तो लक्ष्मी नारायण कोहली संघाचं आपण जर विचार केला ना तर शक्ती बाबुलकरच्या षटकातील 4 बॉल 1 विकेटसाठी त्याने 1 रन सिंगल रन्स खर्च केली सुंदर बॉलिंग सुंदर गोलंदाजी आपण पाहता आता मात्र मुकेश नाईक त्याने अनेक वेळा या कोहली गावासाठी एक चांगला टेनिसच्या पटलावरती चांगलं खेळ केलाय तोच मुकेश नाईक आपण पाहता स्ट्राईक वरती शक्ती बाबुलकर मुकेश नाईक संघाची धाबसंख्या एक बाद एक या आकड्यावरती षटकातील हा 5वा बॉल फुलटॉस बॉल आपण पाहू शकाल लॉंग ऑन मध्ये फटका चांगला सजवलाय क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत गोलीच्या रफ्तारमध्ये चेंडू सीमा पार 4 धाबेसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता मात्र मुकेशच्या बॅट मधून या 4 धाबा स्वतःचा वैयक्तिक खातं ओपन करतोय आणि संघाची धाबसंख्या पोहोचेल 1 बाद 5 या आकड्यावरती हॅलो 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 5 धाबसंख्या स्कोरवरती आपण पाहता आणि या पहिल्या षटकातील हॅलो शेवटचा बॉल अंतिमची डिलिव्हरी लास्ट बॉल शक्ती बाबुलकरच्या षटकातील अंतिमचा बॉल मुकेश नाईक साठी चांगला फटका कार्पेटच्या साह्याने सजवलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आलाय थोडंसं भंबल होते क्षेत्ररक्षक एक धाब मिळेल आणि इथे बघता बघता एक षटकाचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना लक्ष्मी नारायण कोहली संघाची धाबसंख्या 1 बाद 6 रन्स वळतो आपण स्वागत समारंभाकडे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर निस्तांत प्रेम असणारे आणि कुठल्याही संघाला टॅप करणारे मग ते ओपन असू द्या तालुका आप असू द्या किंवा ग्रामीण फॉर्मॅट असू द्या किंवा सर्व ठिकाणी एंट्री टाकणारे आमचे प्रवीण जाधव सर आणि त्यांच्या समेत सागरजी कांबळे आणि आमचे कोहली गावचे दमदार व्यक्तिमत्व रावशेठ नाईक सर्व आदरणीय प्रवीण जाधव साहेबांचा यथोचित मान सन्मान करतील स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि दिलदार माणूस वासुजेठ भैर मायातीतला शाल प्रेमात पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत होत आहे प्रवीण जाधव सरांचा
स्टार टेनिस क्रिकेट निखिल बाबर यांची लाईव्ह आपण पाहतो ऑन स्क्रीन. आपण पाहू शकता प्रवीणजी जाधव सर आणि वासुजेठ भैर. तसेच प्रवीणजी जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून जबरदस्त कामगिरी करणारे आमचे सागरजी कांबळे साहेब यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. सागरजी कांबळे साहेबांचं स्वागत होतोय. सागरजी कांबळे साहेब आपण या स्पर्धेला सदिच्छा भेटलेत आणि कुमार अंश वासुदेव भोईर आणि वंश वासुदेव भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आरा ट्रॉफीमध्ये स्वर्गीय आत्माराम शेठ जानेपाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आलात आपलं करतोय सहर्ष स्वागत. तसेच राहुल शेठ नाईक कोलीगावचा दमदार व्यक्तिमत्व आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये एक दमदार नाद एकच बैलगाडा शर्यत. तर सामना चालू राहील. वलिया एका बाजूला लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ कोहली आणि त्यांना फाईट करतोय. आर्या स्पोर्ट्स सोडले राहुल शेठ नाईक साहेबांचं स्वागत होतोय. तर स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपला. पुन्हा एकदा वलिया ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू जबाबदारीच्या दिशेने उपर क्रमांक दुसरा विकण्यासाठी रवींद्र मात्रे आपण पाहता आर्या स्पोर्ट ओली संघाचा गोलंदाज षटक क्रमांक दुसरा विकताना आपण पाहता पहिल्या बॉलवरती सिंगल रन्स मुकेश नाईकने मात्र ते प्राप्त केली. संघाची धावसंख्या मात्र एक बाद 7 या आकड्यावरती. 1 विकेट लॉस 7 रन्स आपण पाहता स्कोरवरती लागल्यात. इथे मान्यवरांची मान्य आली. येणाऱ्या पाहुण्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. माणूस ज्या वेळेला जन्माला येतो आईच्या हृदयातनं आईच्या गर्भातनं त्यावेळेला तो लहान असतो आणि जसा जसा लहानाचा मोठा होतो आई वडील यांचे संस्कार आणि त्या संस्काराने माणसं जपणारा दोषी आणि ते राजा माणूस वासुजेठ भोईर यांच्यावर नितांत प्रेम करणारी मान्यवर जन्माला येऊन काय कमवलं तर तुमच्यासारखी प्रेमळ माणसे कमवली. धन्यवाद. टॅके चौकार आला आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे 11 धावा 1 बाद 11 धावा आपण स्कोरवरती पाहता. आणि पद कुठला तर अतिशय उत्कृष्ट दमदार व्यक्तिमत्व प्रवीण बाबूराव जाधव रिपब्लिकन शहर विभाग प्रमुख अध्यक्ष आणि दमदार व्यक्तिमत्व सर्व संघांना टॉप करामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा प्रवीण जाधव मॅन फ्रॉम वरघाड. टॅके येणाऱ्या साहेबांचा पण सहर्ष स्वागत. आणखी विकेटचं बदल ठरतोय आपण पाहता. संघाची स्थिती पाहिली आता मात्र लक्ष्मी नारायण कोळी संघाची प्रथम फलंदाजी करताना टोटल धावा आपण पाहिलं तर 12 धावा 2 बाद 12 धावा. वासुशेठची स्पर्धा कोहलीच्या मैदानावर असू द्या चिंचपाड्याच्या मैदानावर असू द्या किंवा मानगडच्या मैदानावर असू द्या विरोधी पक्षनेत्याने जे मध्ये चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वे सरवार प्रीतम जनार्दन म्हात्रे यांचा थोड्या वेळामध्ये आगमन होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून करूया त्यांचं सहर्ष स्वागत. रात्री 1:30 वाजता भाया शेठ अजय शेठ आणि प्रीतम शेठ यांचं आगमन हे आहे. त्रिमेळ संगम त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचं आगमन होईल या स्पर्धेच्या माध्यमातून बरोबर 1:30 वाजता. 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि प्रकल्पग्रस्तांचा बुलंद आवाज आणि येवले गावचे बुलंद तोप नंदराज शेठ नारायण शेठ मंगाजी या साहेबांना सुद्धा होईल या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. आणि मदन शेठ आमचे बघतात JWR हातलतात ते लाजवाब पाहता मैदानाच्या आतमध्ये चांगला क्लिक केला होता. एक सिंगल रन झाली आणि संघाची धावसंख्या झाली टोटल रन्स आपण पाहता 13 धावा. मुकेश नाईक आणि त्याच्या साथीला फलंदाज युवराज पाटील आपण पाहता रवींद्र मात्रे रिवॉल मात्रे षटक क्रमांक दुसरा तर आर्या स्पोर्ट ओली संघाच्या वतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर तब्बल 2 बाद 13 धावा 2 बाद स्कोरवरती पाहता. रिवॉलच्या षटकातील पुढला बॉल सामान्य फलंदाज युवराज
आताचा चेंडू आपण पाहू शकाल पंच सर आमच्याकडे बोलले तर ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय पंचाचा इशारा खराब आलाय बंद आला एक्स्ट्रा रन्स आली आता मात्र लक्ष्मी नारायण कोहली संघाची धावसंख्या इकडे पुढे 2-14 धावा सन्मान्य आदरणीय श्री मयूर भैर सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक आणि कोंडेवाल मध्ये नाईट मॅच मध्ये सर्वसामान्य समालोचकाला संधी देण्याचा एक जबरदस्त योगदान आणि वासुशेठ भैर यांचे अतिशय जवळचे जीवलग मित्र मयूर मधुकर शेठ भैर साहेबांचं आगमन त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून आरा ट्रॉफी मध्ये सहर्ष 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 स्वागत मोस्ट वेलकम मयूर शेठ भैर. रवींद्र बात्रे आपण पाहता युवराज पाटील क्षेत्रातील पुढला बॉल चांगला फटका पाहू शकाल मात्र युवराज पाटील नाही कबड्डीच्या क्षेत्रामध्ये निवडलाय क्षेत्रक्षक पोहोचेपर्यंत एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालंय आणि बघता बघता इथे 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात 2 धाबीच्या पद्धतीने संघ पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 16 या कड्यावरती. हॅलो वासुशेठ भैरने या आयुष्यामध्ये मयूरशेठ काय कमवलं तर तुमच्यासारखी प्रेमल माणसे कमवली आणि बघा कुठले कार्य असू दे मला मागच्या आमच्या पारगाच्या टुर्नामेंटमध्ये मयूरशेठने सांगितलं 1:30 वाजला 2 वाजला तरी मी येणार आणि फक्त मी एक फोन केला सर अशी अशी गरज आहे लगेच ऑनलाईन हे व्यक्तिमत्व आहे आणि वासुशेठ भैर यांचं प्रेम पाहायला मिळालं. राजेश पाटील आज पंचांच्या भूमिकेमध्ये काय जबरदस्त आणि संस्कार फोर्स कडून ब्रँडेड बॅट आली वासुशेठवर असणारं प्रेम आणि सुजय जितेकर संगम जितेकर आणि संस्कार जितेकर यांच्या गाण्याने त्या बॅटला लुक देणार आमच्या आकाश उर्फ काशा त्याला म्हणतो प्रेमाने आम्ही सर्व त्याचं सुद्धा करूया सर त्याचं स्वागत धन्यवाद. चला 2 षटकाचा केला इथे पूर्ण झालाय संघाची धावसंख्या 16 या कड्यावरती 2 बाद 16 धाबा 2 विकेट लॉस 16 रन्स आपण स्कोर वरती पाहतात लक्ष्मी नारायण कोहली या संघाची धावसंख्या जर श्रेयश मुंगाजी याने जर विकेट ट्रिक संपादित केली तर शाहीर बलमा ग्रुप ओवळे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. अनिकेत डोंगरे जर इथे आला तर त्याला 5,000. एक मिनिट ज्या वेळेला आपण विठ्ठल म्हणजे आपला बाप ज्या वेळेला बाप मयूरशेठ भैर यांचे वडील आजारी पडले त्यावेळेला मयूरशेठ भैरने सांगितलं हॉस्पिटलमध्ये मधुकर शेठ असताना ओके 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 डोंट वरी हॅपी सामना संपल्यानंतर आपण तो उद्गार काढूया. चला आपण मॅच कडे जाऊया अनिकेत नाही आपण जाऊया मॅचला सुरुवात होतोय. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल लावडा अपील आणि इथे अपिलेमध्ये दम आहे पहिलाच बॉल वरती पहिला विकेट. सामना पण इम्पॉर्टंट आहे परंतु पाहुणे आलेत पाहुण्यांचं स्वागत करणं सुद्धा अतिशय आपलं परम कर्तव्य आहे अतिथी देवो कारण तर एखाद्या स्पर्धेमध्ये आयोजन करणं मित्रांनो फार सोपं असतं पण ते निभावणं फार कठीण आणि आयोजन करताना मयूरशेठ आपण पाहतो 10 आयोजक असतात 12 आयोजक असतात पोरं असतात पण इथं मात्र 1 मॅन शो त्याबद्दल टाळ्या व्हायला पाहिजेत कारण तर 1ही रुपयाचा डोनेशन नाही घेता स्वतःच्या खिशांना पैसे टाकणारा हा आयोजक आहे आणि 1 वर्ष नाही मयूरशेठ तब्बल 15 वर्ष आम्ही त्याच्यासोबत आहोत. पहिलं आमचं गाणं पण बनवलं भले आम्हाला बोलले असतील नाही बोलले असतील नाही काही चुरका चुका ह्याला बोलले असतील पण आम्ही त्या पोटात पदरात घातल्या आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे मेवणे रागीट आहेत परंतु कामगिरी दमदार आहे असे संतोषजी पवार आणि ते तोंडावर बोलतात आणि मला तोंडावर बोलणारी माणसं वाटतात क्लिअर कट आहे. बोले या मैदानाकडे तर सगळ्याची स्थिती पाहिली 3 बाद 16 धावा याच आपण पाहिलं तर गोलंदाजसाठी बक्षीस लागलंय विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1,000चं कॅश प्राइज. षटकातील पुढला बॉल 5,000चं बक्षीस लागलंय. पुढे एकदा लॉक ऑन मध्ये पटका सजवलाय 1 धाव कंप्लीट झाली. एखादा बरं समाधान मांडलाय फलंदाज संगम भोईत संघाची धावसंख्या इकडे पुढे 3 बाद 17 धावा. गोलंदाज श्रेयश मुंगाजी समोरील फलंदाज आपण पाहतात युवराज पाटील तर श्रेष्ठ षटकातील पुढला बॉल
सुंदर बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या पॉलोमध्ये चेंडू अडवलाय. हा चेंडू डॉट जातोय. आता मात्र कोहली संघावरती दडपण दिलं जातं. पहिल्या पूर्वार्धामध्ये हे प्रयत्न चालू होता आर्या स्पोर्ट ओले संघाचं. कडे या मॅच मध्ये आपल्याला जिंकणं फार इम्पॉर्टंट आहे. सेमीफायनलचा प्रवास गाठायचा आहे. कडे या मॅच मध्ये जिंकेल तो सेमीफायनलचा प्रवास करेल. कोहली कोपरच्या फलंदाजाने कोणत्याही फलंदाजाने जर षटकार हॅट्रिक टोकली तर जिगर करावकर गणपत डोंगरे याच्या वतीनं 5,000चं कॅश प्राइज लागलंय. लक्ष्मी नारायण कोहली कोपर संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर षटकार हॅट्रिक टोकली तर हे बक्षीस लागलंय. षटकातून पुढला बॉल युवराजसाठी हा फटका आपण पाहू शकाल. मात्र मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते तत्पूर्वी इथे मात्र सागर गायकवाड चांगला जजमेंट करतोय. चांगली अडवणूक करतोय. एक धाव मिळेल आणि एकादमीच्या मदतीने संघाची धावसंख्या 18च्या गटामध्ये 3 बाद 18 धावा. आपण पाहतात ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिपचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री रमेशजी सर यांचं आगमन झालेलं त्यांचं करूया. सर स्वागत. मॅच पण इम्पॉर्टंट आहे. ओव्हर झाल्यानंतर आपण पाहुण्याचं स्वागत करूया ओलिव्या मैदानाकडे. षटकातील पुढला बॉल चांगला फटका पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडू पकडीपेकीपर्यंत सिंगल रन्स मिळेल. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती 3 बाद 19 धावा. पहिल्या पूर्वार्धामध्ये आर्या स्पोर्ट ओवले आणि त्याच्या समित आपण लक्ष्मी नारायण कोहली हा संघ आपण पाहतात. या मॅच मध्ये जो जिंकेल तो सेमीफायनलचा प्रवास गाठणार आहे. गोलंदाज श्रेयश मुंगाजीला आपण पाहता. समोर युवराज पाटील. षटकातील अपुढला बॉल लाच्या बाब. इथे मात्र आणखी विकेट. 4थ्या विकेटचा पतंग झालाय. इथे मात्र लक्ष्मी नारायण कोहली संघाला मात्र 4था झटका मिळेल. डीजे मास्टर आपण जो आम्ही तुम्हाला जो गाणं दिलं सॉन्ग दिलं एकच वादा वासू दादा तो गाणं आता वाजवायचं आहे कारण तर शेवटचा क्षण आलेला आहे. आयोजकांची विनंती आहे नक्कीच नक्कीच वासुदादांचं कौतुक करावं लागेल. 15वा वर्ष नक्कीच सागर दादा. पण एक मोठी अनेक मान्यवर पाहिलं तर अनेक पाहुण्यांची बांधे आली पाहिलं आणि नक्कीच आपण मगाशीच उल्लेख केला प्रीतम दादा मात्रे आपले विरोधी पक्षनेते. त्यानंतर भरपूर पाहुण्यांची बांधे आली लागणार आहेत आता देखील. नक्कीच अनेक पाहुणे येतील या स्पर्धेमध्ये. एक दादांचं प्रेम आहे. 15वा वर्ष आणि आमच्या दादांचं हे प्रेम आम्ही पाहिलंय. खूप सुंदर स्पर्धा एन्जॉय केली. 2014ला मात्र त्यांनी स्पर्धेला सुरुवात केली. नियती स्पोर्ट आयोजित ही स्पर्धा आपण पाहतात. अंश वंश यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. वासुदेव आमचे दादा मनापासून आभार. जी स्पर्धा 2014 साली स्टार्ट झाली आणि त्या स्पर्धेमध्ये टीम येत नव्हती. आम्ही व्हाईट कार्ड एंट्रीमध्ये जिथे संघाला बोलावलं आणि त्या जिथे संघाने मात्र चॅम्पियनशिप पटकावली आणि तिथून मात्र वासू शेटने मागे फिरून बघले नाही. पाहता पाहता 15 वर्ष पूर्ण झालेत. तर गणपत शेठ डोंगरे यांच्या वतीनं 5,000 जर अनिकेत नाईक याने जर षटकार हॅट्रिक टोकली तर गणपत शेठ यांच्या वतीनं हे बक्षीस लागलं अनिकेतला. आपण पाहतात संघाची स्थिती पाहिली ना सध्याची 4 बाद 19 धावा झालीत. लक्ष्मी नारायण कोहली संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचा स्लॉग ओव्हर. आता मात्र पहिल्या पूर्वार्धामधला अंतिमचा षटक आहे. गोलंदाज ओवले संघाचा गोलंदाज आपण पाहता मयूर गायकवाड आलाय. स्ट्राईक मध्ये संगम मयूर. पहिला बॉल स्लोवर पद्धतीचा मारा पण तो ऑफस्टमच्या बराच मारा जातोय. सर्वांचे दोन्ही समांतर झालेत. वाईट करार केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती 20 रन्स आपण स्कोरवरती पाहता. 20 धावा. चला पंचांचा दोन्ही पंच आपण एकत्र या. विशू कोहली सर आणि स्ट्राईक पंचांचा आपण थोडासा चर्चा चालली. चला पंचांशी कोणी वाद विवाद करू नका. चला आपण
फायनल आहे, सगळे प्लेयर गरम आहेत. आयोजक गणपत डोंगरे यांच्या वतीने अनिकेतसाठी 5,000चा कॅश प्राइज लागले षटकार हॅट्रिकसाठी. भाई प्लेयर सगळे गरम आहेत. एक वाटली ना माहित आहे का? काय चला 20 रन बडा स्कोरवरती पाहता गोलंदाज मयूर गायकवाड, समोरील फलंदाज संगम मोहित. सुंदर बॉल आपण पाहता बॅटला ब्रेस झाला फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली, सिंगल रन झाली. ओव्हर ब्रेकमध्ये थोडा गॅप द्या, त्यांचं लहान लावतो एक धाव ना. तर एक नवीन संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 4 बाद 21 धाबा. चार बाद 21 धाबा आपण पाहतात. आता स्ट्राईक वरती फलंदाज अनिकेत नाईक, ज्याला बक्षीस लावलंय आपण पाहिलं तर गणपत शेठ दादांच्या वतीनं 5,000 जर षटकार हॅट्रिक ठोकली तर. अनिकेत नाईकने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर. एका साईडला गोलंदाज आर्यस्फोट ओवले संघाचा गोलंदाज मयूर. पहिला बॉल पाहू शकाल मात्र फटका फसलाय, झेल टिपलाय, अडकी विकेटचा पतंग. येथे फटका मिळतोय तो 5वा लक्ष्मीनारायण कोहली संघाला. 5 फलंदाज गमावले. आता मात्र इथे नाराज झाले, मात्र निराशाने परतावा लागतोय फलंदाज अनिकेत नाईकला. एक दानशूर व्यक्तिमत्व मित्रांनो पाहतात. अनेक कुंडेबाल गावचे आमचे दादा मयूरदादा भोईर यांना आपण सन्मानित करतो. एक महान व्यक्तिमत्व, आम्ही नेहमी त्याचा उल्लेख करत असतो. आणि दादा इथे उपस्थित झाल्यात, आपण आमच्या वासुदेव दादांच्या वतीनं तुम्हाला सन्मानित केलं जाईल. मयूरदादा भोईर यांना इथे शुभ सन्मान. एक महान व्यक्तिमत्व. हॅलो, मयूर भोईर सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कोंडेवाल, एक दमदार व्यक्तिमत्व, उद्योगपती आणि वासुशेठ भोईर यांचे अतिशय जवळचे मित्र सन्मान्य आदरणीय श्री मयूर मधुकर शेठ भोईर साहेबांचा आरा ट्रॉफीमध्ये यथोचित मान सन्मान पाहायला मिळतो आहे. षटकातील पुढला बॉल चांगला फटका आपण पाहू शकाल कबरच्या क्षेत्रामध्ये निवडलाय. एक सिंगल रन्स कंप्लीट झाली. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या प्रबल पोहोचली ती 22 आकड्यावरती. 23 धावा झाल्यात बाप्यासबी. 23 ना 5 बाद 23 ना 5 बाद 23 धाबा. शेवटचे 3 बॉल राहिलेत पहिल्या पूर्वार्धामधले. गोलंदाज मयूर गायकवाड. रिव्हर्स अटेंड करायचा होता, अच्युत ऑफस्टमच्या बराच बाहेर जात होता. वाईट बॉल करार केला, पंचाने इशारा दिला आम्हाला. एका धाब्याने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या आता तब्बल 5 बाद 24 धाबा. शेवटचे 3 बॉल आहेत पहिल्या सत्रामधले, या पहिल्या पूर्वार्धामधले शेवटचे 3 बॉल आहेत. पुढे मात्र मयूर गायकवाड षटकातील पुढला बॉल. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय. चेंडू आउट ऑफ द पार, स्करलेगच्या डोक्यावरून टोकलाय. हा धमाकेदार षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघ जाईल तो लक्ष्मीनारायण कोहली संघाची धावसंख्या 6 पुढे 30 धाबा 5 बाद
अद्याप या षटकातील बॉल उरलेत या इनिंग मधले शेवटचे दोन आणि दोन बॉल वरती दोन मोठे फटके आले तर एक चांगला टार्गेट उभारला जाईल पहिल्या पूर्वार्धामध्ये 33 धावा आपण पाहतात. मयूर गायकवाड अंतिम षटक आपण पाहता. गोलंदाज सामान्य फलंदाज संगम भोईर. संगम हेच प्रयत्न करेल की माझ्या बॅट मधून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणखी मोठा फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार. संगम भोईर आता टाळ्यांचा कडकडत होतो खेळाडू कक्षामधून. लक्ष्मी नारायण कोहली संघाचा आता टार्गेट उभारला जातोय. संघाची धावसंख्या 6 पुढे धावसंख्या झाल्या त्या 36 या आकड्यावरती. धावसंख्या थांबवल्या होत्या परंतु आता मात्र संगम दाखवून देतोय. दोन बॉल वरती दोन मोठे फटके लगवलेत. 36 धावा या इनिंग मधला या शेवटच्या षटकातील हा अंतिमचा बॉल. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील अंतिमचा बॉल. शेवटचा बॉल देखील शेवट गोड होईल का? पुढचा मात्र गोड केला तो आर्या स्पोर्ट ओवले संघाने आज झेल टिपला आणि ते मात्र पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना लक्ष्मी नारायण कोहली संघाची धावसंख्या झाली ते 36 धावा आणि 37 धावेचा टार्गेट असेल तो आर्या स्पोर्ट ओवले संघाला. चला टॉस करण्यासाठी या शिवकर संघाचा कर्णधार आणि पपन 11 पेठ संघाचा कर्णधार. चला दोन कर्णधार या. हॅलो सन्मान्य आदरणीय श्री निलेश वायदंडे यांना विनंती करतो की आपण वासिशेठ भोईर यांची आयोजक यांची विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. निलेश वायदंडे आणि संतजी पवार मॉर्निंग MPSC कॉलेजचे दमदार खेळाडू आणि महेश शेठ पण तुम्हाला बोलत आहेत. निलेश वायदंडे म्हणजे मामांवर भरपूर प्रेम आहे. आणि हेमंत ना आणि हेमंत भगत उसारली यांचं करूया सहर्ष स्वागत. बोला. सन्मान्य आदरणीय श्री पंढरीची वारी नियोजन समितीचे अध्यक्ष पांडुशेठ केणी सिकापूर यांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आंतरराष्ट्रीय ऑल इंडिया कराटे चॅम्पियन सन्मान्य आदरणीय श्री राम सर यांचं आरा ट्रॉफी मध्ये अंश आणि वंश वाढदिवसानिमित्त सहर्ष 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 स्वागत. चला दोन कर्णधार या. पपन 11 पेठ संघाचा कर्णधार आणि शिवकर संघाचा कर्णधार या. लगेच टॉस होईल. पुढली मॅच हॅलो हॅलो चला टॉस करूया आपण. मी विनंती करेन आपण टॉस करूया. चला आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच बपन 11 पेठ आणि आपण शिवकर मयूरदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. 4 ओव्हरची मॅच होईल. नेक्स्ट मॅच पुढली मॅच
पण मात्र उत्कृष्ट खेळाडू यांचे मुलगे आपण पुत्र पाहतात. चला पपन 11 पेठ संघ आपण टॉस जिंकलात. मॅच संपल्यानंतर लगेच निर्णय घ्या. काही जर डिसिजन असेल तर पण लगेच केलं पाहिजे पण. चला आता उतरण्याला सुरुवात होईल. चला पण पहिल्या 3 मॅच आहेत त्या फक्त आपण रन्स किंवा विकेट्स ऍड केले जातील. फायनलच्या मॅच मधले विकेट्स किंवा रन्स विकेटला 5 धाव पकडले जाते. ऍड केल्या जात नाही आणि विकेट्सला 5 पॉइंट्स असतील. 5 पॉइंट्स असतील आपल्याला. सेमीफायनल पर्यंत धाबसंख्या ऍड केल्या जातील. सिरीज फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक साठी. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय विशू कोहली सरांचा. गोलंदाज आपण पाहतात मुकेश नाईक आणि सामान्य फलंदाज सागर गायकवाड. पहिला बॉल वेग पाहायला मिळाला पण तो हलक्या पद्धतीने पुश केलाय. एक धाव मिळेल. एका धावेने काटा ओपन झालाय. सागर गायकवाड आणि त्याच्या साथीला फलंदाज समीर गायकवाड. ही जोडी आपण पाहतात. आर्या स्पोर्ट ओवळे संघाची 37 धाबेची चेसिंग करायच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आर्या स्पोर्ट ओवळे संघाला पूर्ण करायच्या त्या मॅच मध्ये. समीर गायकवाड आपण पाहता 37 धाबेचा चेसिंग करायचा. आर्या स्पोर्ट ओवळे संघाला जिंकण्यासाठी. दुसरा बॉल मुकेश नाईकचा टॅप पद्धतीने पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या हाडवणूक करतोय. एकच धाव. सिंगल रन्स आली आणि संघाची धाबसंख्या इकडे पुढे. धाबसंख्या दोन्ही आकड्यावरती. 37 धाबेचं लक्ष्य पूर्ण करायचं मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कालच्या पहिल्या रात्रीमध्ये श्रीदत्त बातान संघाने मेगा फायनलचा प्रवास गाठला. आज एक संघ आणखी एक मेगा फायनलचा संघ प्रवास गाठेल. तब्बल 2 दिवसाची शृंखला आपल्याला डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळेल. वासुदेव दादा यांच्या माध्यमातून सलग 15वा वर्ष आणि षटकातील पुढला बॉल. सुंदर चेंडू सागर गायकवाडचा पटका आपण पाहू शकाल. एकच रन्स मिळेल. सिंगर दबेने मात्र आता पुढे पुढे चाललाय तो आर्या स्पोर्ट ओवळे संघ. संघाची धाबसंख्या 3 आकड्यावरती. 37 रन्स टू विन. 37 धाबेचं लक्ष पूर्ण करायचं मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समीर गायकवाड सागर गायकवाड ही जोडी आपण पाहता. एका साईडला मुकेश नाईक लक्ष्मी नारायण कोहली संघाचा हा गोलंदाज षटकातील पुढला बॉल फेकेल. चांगला फटका पुन्हा एकदा पाहू शकाल. स्ट्रेट डाऊन पद्धतीने फटका सजवला. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आता संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या झाली ती 4 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला आणि 4 धाबसंख्या आपण स्कोरवरती पाहता. सुंदर गोलंदाजी करतो पीबनचा षटकातील तर आपण पाहतात मुकेश नाईकला. एका साईडला सागर गायकवाड समीर गायकवाडची ही जोडी. मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर आर्या स्पोर्ट ओवळे संघाची जोडी. षटकातील पुढला बॉल. आता मात्र सागरने हवाई सफर केला. चेंडू लँड झाला. 6 धावेसाठी लॉंग ऑनच्या भरून टोकलाय. दर्जेदार षटकार. सगळ्याच्या धाबसंख्या 6 पुढे. धाबसंख्या पण पाहतात स्कोरवरती लागल्यात. मयुरदा वास्कर इथून मात्र आपले साहेब आपण रबाडा होतात. आपण या स्पर्धेसाठी आलात मनापासून आभार. वासुदेव दादा आणि नियती स्पोर्ट अंश वंश याच्या वाढदिवसानिमित्ताने दादा आपण आलात. मनापासून आभार.
सगळ्याची दाबूसकी स्कोरवरती लागली 10 या आकड्यावरती 37 धाब्याचं लक्ष मुकेश नाईक या षटकातील पुढला बॉल पुन्हा एकदा मात्र सागर गायकवाडने पॉईंटच्या रिजन मध्ये फटका सजवलाय क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू इथे मात्र पाहायचा आहे क्षेत्ररक्षकाला पाहायचा आहे थोडीफार दुखापत झाली असेल थोडा विचार करा बाबा नक्कीच थोडा मात्र विचार करून मात्र आपण खेळायचं आहे पण कारण मानवाचा देह पुन्हा पुन्हा नाही आहे त्यामुळे आपण क्रिकेट खेळा मित्रांनो परंतु आपण आपल्याकडे देखील पाहायचं आहे वारंवार आम्ही विनंती करू आपणास काय गरज आहे हो तो नशीब तिचा आलाय म्हणून काही नाही वाटलं गाडीवरच पडला तो तो पाय त्याच्यावर ठेवायला गेला होता चारने संघ पुढे जाईल संघाची धाबसंख्या 14 या आकड्यावरती 37 धाबेचं लक्ष आहे येणारे 18 बॉल आणि आता 23 धाबेची आवश्यकता 18 बॉल 23 धाबा 18 बॉल मध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी सागर गायकवाड आणि समीर गायकवाडची ही जोडी आपण पाहता आज मेगा फायनलची रात्र आपण पाहतात या स्पर्धेची गोलंदाज विशाल भोईर आलाय लक्ष्मी नारायण कोहली संघाच्या वतीने गोलंदाजसाठी स्ट्राईक वरती फलंदाज समीर गायकवाड विशाल भोईरच्या षटकातील पहिलाच बॉल उडवलाय सीमा रेषा बाहेर दाडून दिलाय असा हा धाब्यासाठी मिड विकेटच्या रिजन मध्ये आलाय आणि संघाची धाबसंख्या 6 पुढे धाबसंख्या झाली टोटल रन्स 20 धाबा आता 17 धाब्याची आवश्यकता येणारे 17 बॉल 17 चेंडू 17 धाबा हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता आर्या स्पोर्ट ओवळे संघाला आणखी पुन्हा एकदा आडव्या पट्याने खेळण्याचा प्रयत्न होता एकदम कंप्लीट झाली आणि एका धावेने संघ पुढे जाईल संघाची धाबसंख्या 18 या आकड्यावरती येणारे 16 बॉल 16 धाबेची आवश्यकता समीर गायकवाड आणि त्याच्या साथीला आपण फलंदाज आपण पाहिला ना सागर गायकवाड अगोदरच्या मॅचचा म्हणत मॅच हिरो त्याने चांगल्या प्रकारचा खेळ सादर केला होता एका साईडला विशाल भोईर षटकातील पुढला बॉल सुंदर बॉल बेग 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 लावून आपेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि हा चेंडू डॉट होतो चेंडू डॉट आला संघाची धाबसंख्या स्थिती पाहिली ना तर धाबसंख्या त्या स्थितीमध्ये राहिल्यात तब्बल 21 धाबा आता 16 धाब्याची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी ते आर्या स्पोर्ट ओवळे संघाला सेमीफायनलचा प्रवास गाठायचा या मॅच मध्ये जिंकेल तो आणखी दुसरा बॉल डॉट आलाय इथे आपण पाहू शकाल भरपूर अपील पुन्हा एकदा होतोय आता मात्र इथे सलग 2 बॉल डॉट आले धाबसंख्या त्या स्थितीमध्ये थांबल्यात 21 आकड्यावरती 20 रन्स आपण दुसऱ्या सत्रामध्ये आर्या स्पोर्ट ओवळे संघाची धाबसंख्या सध्याची स्थिती पाहतात एका साईडला विशाल भोईर सामान्य पात्र सागर गायकवाड आणखी ती आता मात्र पंचाच्या दुनियेत समांतर झालेत वाईट करार केलाय एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धाब्याच्या मदतीने आता आर्या स्पोर्ट ओवळे संघाची धाबसंख्या इकडे पुढे धाबसंख्या 22 आकड्यावरती 22 धाबसंख्या स्कोरवरती आपण पाहता विशाल भोईर पुन्हा एकदा गोळ्याच्या मार्कवर सागर गायकवाडने मात्र पॉईंटच्या रिजन मध्ये फटका सजवलाय क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धाब्यासाठी चौकार आणि चौकारच्या मदतीने आर्या स्पोर्ट ओवळे संघाची धाबसंख्या तब्बल आता मात्र 26 धाबा 11 धाब्याची आवश्यकता येणारे बॉल उरलेत 13 बॉल 11 धाबा आता हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी
तर सागर गायकवाड अगोदरच्या मॅच मध्ये देखील स्वतः झुंज लढला होता. 49 धाबीची त्याची खेळी पाहिली होती. शेवटपर्यंत मॅच मध्ये राहिला होता. सागरला माहिती आहे, परंतु ते काय घडलं, सागरने विकेट मात्र गमावली. पहिला झटका मिळेल तो आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. बारा बॉल 11ची गरज. 26 धाबा 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आर्या स्पोर्ट ओवळे संघाची धाबसंख्या आपण पाहता. आता 12 बॉल 11ची गरज. नेक्स्ट मॅच पपन 11 पेठ आणि त्याच्या समेत आपण पाहिला ना तर शिवकर शिबंडे 11 गावदेवी शिवकर इलढत आपण पाहणार आहोत. तुला घरी जायचं चाळीस माझ्याकडे एक आजकाल एक पाय टाकून 12 बॉल 11 धाबा हव्यात या मॅच मध्ये आर्या स्पोर्ट ओवळे संघाला जिंकण्यासाठी. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील आलाय. आर्या स्पोर्ट ओवळे संघाचा फलंदाज आपण पाहता. 12 बॉल 11 धाबा हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ओव्हर क्रमांक 3 युवराज पाटील. 12 बॉल 11 धाबा. पहिला बॉल, पहिलाच बॉल क्लिक करण्याचा प्रयत्न झालाय परंतु क्षेत्ररक्षकाला झेल घाली. आणखी विकेटचा पतंग. फलंदाज मात्र सलामीची जोडी इथे मात्र परतली जातोय. फलंदाज समीर गायकवाडला देखील परतीचा इशारा. आता 11 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता आर्या स्पोर्ट ओवळे संघाला जिंकण्यासाठी. काय बॅटर सागर बॅटर कोणाला गोलंदाज युवराज पाटील. 11 बॉल 11ची गरज राहिली या मॅच मध्ये. आता जिंकण्यासाठी आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. सुंदर बॉल. लाज शबाब इथे मात्र लाज शबाब डिलिव्हरी फेकली युवराज पाटीलने. हा षटक टर्निंग आहे या मॅचचा. आता मात्र येणारे 10 बॉल 11ची गरज. 10 चेंडू 11 धाबा 11 धाबा 10 बॉल मध्ये करायचे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. सुंदर मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं. रात्रीमध्ये पाहतात मित्रांनो, पहिला सामना जिंकला होता आर्या स्पोर्ट ओवळे संघाने. दुसरा मॅच लक्ष्मी नारायण कोहली संघाने. परंतु आता विनर्स वर्सेस विनर्स लढत आपण पाहतात, चालू लढत आपण पाहतात. तर तिसरा मॅच जिंकला होता तो शिवकर संघाने. त्याच्या अगेन्स्ट मध्ये चौथा सामना आपण पाहिला तर पहिला फेरीमधला नक्कीच पपन 11 पेठ संघाने जिंकला होता. नेक्स्ट मॅच पपन 11 पेठ आणि शिबंडे 11 गावदेवी शिवकर आपल्याला मॅच पाहायला मिळेल. षटकातील पुढला बॉल. सुंदर बॉल फेकलाय. तेवढाच मात्र चांगला हलवण पद्धतीने पटका सजवला फलंदाजाने. एकदा कंप्लीट दुसरा धावेचा कॉल झालाय आणि ते बघता बघता काय घडलाय आणि ते विकेट क्रमांक 3. 3 फलंदाज गमावले. सामना पुन्हा एकदा फिरलाय कारण आता मॅच मध्ये धावसंख्येची गरज राहिली. 9 चेंडू आणि 10 धाबा.
9 बॉल 10 धाबा हव्यात. लो स्कोरची मॅच आहे. 37 धाबेचा टार्गेट आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये पूर्ण करायचा आहे तो आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. परंतु आता समीकरण उरलाय येणारे 9 बॉल आणि 10 रनची गरज. नऊ चेंडू 10 धाबा. आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित मोंगा झालाय. प्रतीक पाटील युवराज पाटीलच्या षटकातील पुढला बॉल. 9 चेंडू 10 धाबा. सामना फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी या मॅच आपण पाहतात. षटकातील पुढला बॉल. हा चांगला फटका आपण पाहू शकाल. मिडवगरीचा क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय पण तो पैकी चांगली आली. आता काय घडलंय आणखी एक विकेट रनआउट सरबाडे. इथे काय चालू आहे मात्र आर्या स्पोर्ट ओवळे संघाचं झालंय तरी काय नक्की कारण ते 2 फलंदाज मात्र रनआउट सरबाडे बाद झालेत. आणखी एक झटका मिळेल इथे मात्र धाबसंख्येबद्दल आता समीकरण बदललं. येणारे बॉल उरलेत 8 चेंडू आणि 9 धावा. 8 बॉल 9 ची गरज राहिली. आर्या स्पोर्ट ओवळे संघाला 37 धाबा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये पूर्ण करायच्या जिंकण्यासाठी. सेमीफायनलचा प्रवास कोणता संघ गाठेल लक्ष्मी नारायण कोहली संघ की आर्या स्पोर्ट ओवळे येणारा वेल काल आपल्याला सर्व काही सांगून जातो सर्व काही शिकवून जातो. नऊ बॉल का 8 बॉल 9. 8 चेंडू 9 धाबा. शक्ती बाबुलकर आलाय तरबीत फलंदाज. युवराज पाटील मात्र चांगली कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. मॅच मध्ये मात्र पुनरागमन करायचं आहे कोहली संघाला. हे प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. शक्ती बाबुलकर एका साईडला युवराज पाटील. षटकातील पुढला बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने तो क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. आता दुसरे गाव प्रतीक पाटील सांगते नको आहे आपल्याला कारण 2 विकेट अगोदर आपण रनर सुरबडे गमवलेत हे माहिती आहे प्रतीक पाटीलला. आता मात्र येणारे बॉल उरलेत 7 चेंडू 8 धाबा. 7 बॉल 8 धाबा. 8 धाबा 7 बॉल मध्ये करायचे आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. प्रतीक पाटील आणि शक्ती बाबुलकर आर्या स्पोर्ट ओवळे संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. युवराज पाटीलच्या षटकातील हा अंतिमचा बॉल काय सांगेल हा चेंडू आपल्याला. प्रतीक पाटील स्ट्राईक वरती फलंदाज. युवराज पाटीलच्या षटकातील अंतिमचा बॉल. शेवटचा बॉल चेंडू अडवला जातो. तत्पूर्वी सिंगल रन झाली. आता मात्र येणारे 6 बॉल 6 चेंडू आणि 7 धाबा. 6 बॉल आणि आता 7 धाबा. जिगर करावकर आणि गणपत डोंगरे यांच्या वतीने जर हा सामना लक्ष्मी नारायण कोहली संघाने जर गोलंदाजाने जिंकवला तर त्याला 10,000चं कॅश प्राइज 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हे बक्षीस लागलंय गोलंदाजासाठी बॉलरसाठी. हा सामना जर गोलंदाजाने जिंकवला ना तर त्याच्यासाठी. अनिकेत नाईक 6 बॉल आणि 7 धाबा. 6 बॉल 7 धाबा. प्रतीक पाटील स्ट्राईक वरती. एका साईडला मात्र अनिकेत नाईक षटकातील पहिला बॉल. फुलटॉस बॉल आणि आता मात्र सामना फिरला. आर्या स्पोर्ट ओवळे संघाच्या वतीने आता सामना आलाय. कडा 1 बाउन्स चौकार. आता 5 बॉल 3 ची गरज. 5 चेंडू 3 धाबा. चला पण इथे
रेफर केलाय. पण पाहू शकाल भीमरसाठी इथे तिसरे पंच आमचे राजेशजी पाटील हे चेक केला जातो. चला पेर ठरवली आहे. 5 बॉल 3 ची गरज आता. 5 चेंडू 3 डबा. प्रतीक पाटीलकडे क्षमता आहे सामन्यामध्ये शिरकाव करण्याची. आपण पाहता त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 5 बॉल 3 डबे 26 शकता. आर्या स्फोट ओवळी संघाला मात्र सेमीफायनलचा प्रवास काढण्यासाठी. श्रीदत्त भाताळ संघ उपस्थित झाला असेल तर आपले उपस्थित दाखवायचे आम्हाला. आता चेंडू हलवार पद्धतीने खेळून काढलाय. पाहू शकाल एकदम कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि ते पाहू शकाल मात्र पीके चूक आली आणि 2 रन्स कंप्लीट झाल्यात. आता एका धावेची आवश्यकता राहिली ती आर्या स्पोर्ट ओवळे संघाला हा सामना जिंकण्यासाठी सेमीफायनलचा प्रवास गाठायचा आहे आजच्या या मेगा फायनलच्या रात्रीमध्ये. चला पपन 11 पेठ संघ आणि शिवकर संघ रेडी राहा. चला एका धावेची आवश्यकता राहिली आता. एक पण बॉल इकडे तिकडे नाही झाला आजच्या दिवसापासून आजच्या रात्रीपासून आजच्या रात्रीपर्यंत. आणि आता मात्र आर्या स्पोर्ट ओवळे संघ सेमीफायनलचा प्रवास गाठतोय. हार्डलक टीम लक्ष्मी नारायण कोहली संघ आपण या स्पर्धेतून आता बाहेर होतात. सुंदर मॅचेस झाले आपण पाहिले तर. आणि या मॅचचा भारत मॅच हिरो. चला पपन 11 पेठ संघ लगेच निर्णयाची अंमलबजावणी घ्या आणि मैदानाचा ताबा घ्या. या मॅचचा भारत मॅच हिरो.